अकोला शहरात श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन होताच भक्तिमय वातावरण निर्माण झाले। महापौरांनी श्रींचे दर्शन घेत शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली, तर महानगरपालिका प्रशासनाने सोहळ्यासाठी विशेष नियोजन केले आहे। राजराजेश्वर नगरीत श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन होताच संपूर्ण अकोला शहर भक्ती रसात न्हाऊन निघाले। हजारो भाविकांच्या उपस्थितीत अकोला शहराच्या महापौरांनी श्रींचे दर्शन घेत माऊलीच्या चरणी शेतकऱ्यांसाठी विशेष प्रार्थना केली। राज्यातील शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागू नये आणि शेतीसाठी अनुकूल व भरघोस पाऊस पडावा असे साकडे त्यांनी श्रींच्या चरणी घातले। दरम्यान पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अकोला महानगरपालिका प्रशासनाने शहरात विशेष नियोजन केले आहे। वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा तसेच भाविकांसाठी आवश्यक सोयी सुविधांची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे। टाळ मृदुंगांचा निनाद, हरिनामाचा जयघोष आणि भक्तांचा उत्साह यामुळे संपूर्ण शहरात भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचे वातावरण निर्माण झाले असून अकोला नगरीला उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे। वातावरण तर पूर्ण भक्तिमय झालेलं आहे। प्रशासनाने 8 दिवसाआधीपासून स्वच्छतेकडे, पाण्याकडे आणि रस्ते पूर्ण स्वच्छ केलेले आहे। जिथे काही खड्डे वगैरे होते ते व्यवस्थित करून दिलेले आहे। त्याच्यामुळे पालखीमध्ये येणाऱ्या सर्व भक्तांना कुठलाही त्रास होणार नाही। श्रीचं आगमन झाल्यानंतर श्रीला एवढंच मागणं आहे की आमच्या अकोलेकरांना सुखी ठेव आणि लवकर पूर्ण जून महिना संपत येत आहे तरी पाऊस येत नाही आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर पाऊस पडू द्यावा हीच माझी श्रीच्या चरणी प्रार्थना आहे।